हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 266 चिकाटी. अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे म्हटले जाते, परंतु यशाची ती पहिली पायरी एक पायरी चढायला मिळण्यासाठी अपयशाच्या किती पायऱ्या चढायच्या असतात याचा काहीही पत्ता नसतो. यात बरेच जण अपयशाने निराश होऊन तो मार्गच सोडून देतात, कारण अपयश तरी किती पचवायचं यालाही कुठेतरी मर्यादा असते. एखाद्याचे ग्रह फिरलेले असतात आणि त्यामुळे तो जेथे हात घालील तेथे अपयश, निराशा आणि त्यामुळे वैताग याखेरीज त्याला अन्य काहीही मिळत नाही. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की माणसाला ती गोष्ट मिळवल्याशिवाय चैन पाडत नाही. रात्रंदिवस तो त्याच गोष्टीचा विचार करत असतो. आत्तापर्यंत जे अपयश आले त्याची कारणमीमांसा करून तो पुन्हा नव्या उत्साहाने, नव्या दमाने पुन्हा कंबर कसतो. त्याचे संपूर्ण आयुष्य ती गोष्ट मिळवण्यासाठी तो अर्पण करतो. जणू काही तो त्यासाठीच जन्माला आला आहे. बाकीच्यांना ही गोष्ट जरा विचित्र वाटते. अशांना ते त्या गोष्टीचे वेडे आणि व्यसनी म्हणतात. हे असे एका विशिष्ट ध्येयाने वेडे झालेले अपयशालाही पुरून उरणारे असतात. ते अपयशाचीच स्पर्धा लावतात की मांडलेला डाव मोडून तू दमतोस की तू मोडलेला डाव पुन्हा मांडायला मी दमतो. एडिसन आता खूपच म्हातारा झाला होता. त्याने विजेच्या दिव्याचा शोध लावला होता. त्यामुळे तो जगप्रसिद्ध झाला होता. त्याला एक दुसरा काही शोध लावायचा होता आणि त्यासाठी तो एक प्रयोग करत होता. त्याच्या हाताखाली त्याचा मदतनीस म्हणून शिकलेले काही शास्त्रज्ञ तसेच शिकाऊ विद्यार्थी काम करत होते. एडिसनसारख्या सुप्रसिद्ध वैज्ञानिकाच्या हाताखाली काम करायला मिळणे ही एक पर्वणीच मानली जात होती. सर्वजण झटून संशोधनाचे काम करत होते. स्वतः एडिसन तर त्या प्रयोगाचा ध्यास घेऊन रात्रंदिवस त्यातच गढून गेला होता. परंतु दुर्दैव मागे लागले होते. या प्रयोगात एडिसनला सतत अपयश येत होते. थोडे थोडके नव्हे तर 700 वेळा या प्रयोगात त्याला अपयश आलेले होते. तरीही एडिसन प्रत्येक वेळेला नव्यानेच सुरुवात केल्यासारखा पुन्हा संशोधनाला लागायचा. एके दिवशी 701व्या वेळी प्रयोग केला असता एडिसन प्रयोगशाळेतून बाहेर आला तोच मुळे हसत हसत. सर्व मदतनीसांनी सुटकेचा निश्वास सोडला. ते सर्व त्याच्या सभोवती गोळा झाले आणि मोठ्या उत्साहाने त्यांनी एडिसनला विचारले, काय झाले? त्यावर एडिसन म्हणाला, अजून एक अपयशाची पायरी आज कमी झाली. आता यश अगदी दृष्टीपथात आले आहे. कथामृत 267 आपुले मरण म्या. आपुले मरण म्या पाहिले आपुलिया डोळा. अशी एखाद वेळेस घटना घडते. एखादा राखुंड्या स्वभावाचा, त्यामुळे आक्रस्ताळपणा करून क्रोध येऊन त्याप्रमाणे तो व्यक्त होतो. परंतु मिश्किल स्वभावाचा मनुष्य ही घटना सहजच स्वीकारून त्यामधूनही जीवनाचा आनंद घेऊ शकतो. घटना ह्या विधिलिखित घडत असतात, तेव्हा त्या आपण लीलया स्वीकाराव्यात. त्यातही आनंद असतो. तो आनंद शोधून तो फुलवावा आणि हे सुंदर आयुष्य समाधानात जगावे. एक मोठा अभिनय सम्राट होता. त्याने त्याचा ऐन उमेदीचा काळ आपल्या अभिनयाने गाजवलेला होता. लोकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेऊन त्याचा उदो उदो केला होता. आता तो थकला होता. अभिनय करणे केव्हाच थांबलेले होते. वृद्धापकाळ मोठ्या आनंदात व्यतीत करत तो मजेत जगत होता. वय वाढल्यामुळे त्याला एक दिवस जरा बरे वाटेनासे झाले. बायको निजधामी गेलेली होती. घरी तरुण मुलांना त्रास नको म्हणून मुलांना स्वतःच सांगून तो एका इस्पितळात दाखल झाला. डॉक्टरांनी सांगितले की विशेष काही नाही, वय हेच एकमेव कारण आहे. 8 दिवस आराम करा आणि बरे होऊन घरी जा. 2 दिवसांनी एक बातमीदार त्या इस्पितळात आला असता
त्याला सुगावा लागला की अभिनय सम्राट इस्पितळात दाखल झाले आहेत. त्याने पुराव्यासह आपल्या वृत्तपत्राच्या कचेरीकडे धाव घेतली. सनसनाटी बातमी म्हणून ती लगेच वाहिनीवर प्रस्तुत केली गेली. वर्तमानपत्राचे जादा अंक विकले गेले. त्या अभिनय सम्राटाने इस्पितळात बसून त्याचे ते बातमीपत्र स्वतः वाचले. त्यानंतर दररोज अनेक वाहिन्यांवरून तो जणू काही आता शेवटची घटका मोजत आहे अशा थाटात त्याच्या नाटक सिनेमातील दृश्ये सतत दाखवली जात होती. हजारो लोकांनी इस्पितळात फोन करून अजून आहेत की खपले अशी चौकशी केली. अभिनय सम्राटाचे डोळे एकाएकी जरा मिस्किलपणे चमकले. त्याने आपल्या स्वीय सचिवेला कडक आज्ञा केली की वृत्तपत्रांना सांगा की ते गेले. उद्या सकाळी 9 वाजता अंत्ययात्रा आहे. ती हुकमाची ताबेदार होती. तिने तसे वृत्त प्रस्तुत केले. तमाम वाहिन्यांवर ही बातमी दाखवली गेली. त्यांच्या मरणानंतर दिलेल्या प्रतिक्रिया अशा: समकालीन प्रेक्षक, आज विश्वातून खरा अभिनय ज्याला म्हणता येईल तो नष्ट झाला आहे. ज्यांनी त्याच्या यशाचा मत्सर केला ते म्हणाले, अभिनय सम्राट महान होते, ते मला भावासारखे होते. राजकीय पुढारी, आज देशाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. वर्तमानपत्रांनी तर रकानेच्या रकाने भरलेले होते. त्यावरून अभिनय सम्राटांना एवढाच बोध झाला की आपण आयुष्य कसे जगायला पाहिजे होते. हरि ओम.